नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रियांकास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण खमंग मसाला पापड कसा बनवायचा हे पाहूयात। चला, सर्वात अगोदर असे पापड घ्यायचे आहे। हे माझे घरगुतीच पापड आहे, घरी केलेले। असे मस्त पापड घेऊन एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे। तेल असं चांगलं गरम कडक झालेलं आहे। त्यामध्ये आता असा मस्त पापड टाकायचा आहे। पापड तळून घ्यायचा आहे। तेलातच तळलेला पापड चांगला लागतो, त्यामुळे तेलातच तळून घ्यायचा पापड। भाजलेले याचा मसाला पापड असं छान लागत नाही, टेस्ट तळलेल्याची छान लागते। अशा कडा दाबून घ्यायच्या आहे पापडच्या, म्हणजे पापड असा सरळ टाईट राहतो। कडा दाबल्यानं तो सरळ असा चांगला राहतो। असा मसाला पापड तळून घ्यायचा आहे। त्याच्या कडा दाबायच्या आहेत। कडा दाबल्यावर तो असा सरळ राहतो। मग असं आपण पापड प्लेटमध्ये ठेवणार आहोत। असे प्लेटमध्ये पापड ठेवायचे। त्यावर कांदा, कोथिंबीर, टोमॅटो टाकायचा आहे। सर्वात आधी त्यावर लाल मिरची पावडर, थोडंसं असं लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला टाकणार आहोत। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी बघण्यासाठी भेटतील। असा त्यावर आपण मसाला टाकल्यावर कांदा टाकणार आहोत। कांदा टाकून झाल्यावर टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटोच्या आतमधल्या बिया वगैरे काढायच्या, मग पापड असा ओलसर होत नाही। पापड आपला चांगला असा कुरकुरीत राहतो। मग त्यावर कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर टाकल्यावर अशी बारीक शेव टाकायची आहे। बारीक शेव अशी भरपूर टाकायची आहे, त्यावेळेस खाण्यासाठी छान लागतो। त्यामुळे बारीक शेव अशी भरपूर टाकायची आहे। आणि आपण सर्व करूयात। आपले पापड रेडी। थँक्यू, धन्यवाद।